हॅलो फ्रेंड्स, मी आणि माझी मम्मी तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहोत आगरी स्वादमध्ये। आज आपण पाहूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बांगडा फ्राय कसा तयार करायचा। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढील प्रमाणे पाहूया। बांगडा फ्रायसाठी लागणारे साहित्य आहे, मी साफ करून कट मारून घेतलेले 4 बांगडे, रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेले, मीठ, चिंचेचा खोल, लसूण, मिरची, कोथिंबीर, अद्रक आणि लाल तिखट आणि हळद आणि तळण्यासाठी तेल। चला आता आपण पाहूया बांगडा फ्राय कसा तयार करायचा। आता आपण हे सर्व पदार्थ वाटून घेणार आहोत। आता आपण हे सर्व वाटण करून घेतलेले, त्याच्यामध्ये आपण 1 चमच हळद टाकणार आहोत आणि 2 चमचे लाल तिखट टाकणार आहोत आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि हे सर्व चिंचेच्या खोलमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत। जे आपण चिंच भिजत टाकलेली त्याच्या रसामध्ये आपण ते मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे वाटण तयार झालं तर ते आपण बांगड्यांना कट मारून घेतलेले त्याच्यामध्ये आपण भरणार आहोत। अशा प्रकारे 4 बांगड्यांना मी ते वाटण लावून घेणार आहे। आता आपण रव्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहे आणि ते मस्त मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं मीठ पण टाकणार आहे। थोडंसं मीठ पण टाकणार आहोत। आता आपलं 4 बांगड्यांना मस्त वाटण लावून झालेले, तर आपण ते आता फ्राय करणार आहोत। तर आपलं तव्यामध्ये तेल गरम झालेलं आहे, तर आपण आता बांगड्याला पहिल्यांदा रव्यामध्ये असं चांगलं घोलून घेणार आहोत आणि मस्त असं तव्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। आपली एक बाजू शिजून झालेली, तर आपण आता दुसऱ्या बाजूने त्यांना पालटून घेणार आहोत। आपण दोन्ही बाजूने आता त्यांना खरपूस भाजून घेणार आहोत। थोडंसं वरून अजून तेल टाकून घेणार आहोत। बघा आपला बांगडा फ्राय तयार झालेला आहे आणि मस्त तो आपण सर्व करणार आहोत। आणि याच्याबरोबर तुम्ही मागे मी दाखवलेली सोनकढी केली तर अजून मालवण स्टाईल आपली डिश लागणार आहे। आणि मस्त मी चिंचेच्या खोलामध्ये मिक्स केले, त्यामुळे असा आंबटसा असा वास सुटलेला आहे त्याला आणि मस्त चव लागणार आहे। मस्त असा बांगडा फ्राय तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।